नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। ही ॲडव्हर्टाइजमध्ये जवळपास 1107 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। तर यामध्ये बघा आपण सर्व काही ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। कोणत्या पदासाठी आहे, कधीपर्यंत फॉर्म आहेत, कशा पद्धतीने भरायचा आहे, जागा कोणत्या कोणत्या आहेत, त्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फीस किती असेल, सर्व काही चेक करणार आहोत। या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत राहतो मी। या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मंडळ, ठीक आहे, यांच्याकडून या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत। 1107 जागा आहेत। या ठिकाणी बघा हे गट क मधले आहेत, तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील हे रिक्त पदे आहेत जे भरायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने। यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी बघा www.mededucation.in ही वेबसाईट आहे। याच्यामध्येच तुम्हाला सर्व काही कार्यक्रम, वेळापत्रक किंवा इतर काही बदल सूचना असतील तर तुम्हाला भेटणार आहेत। यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक दिलंय, सुरू झालेला आहे 19/6/2025 ला आणि या ठिकाणी लास्ट डेट आहे 9 जुलै 2025 ची। यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला 9 जुलै पर्यंत भरायचे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला या वेबसाईटवरती दिलेल्यावरती माहीत होणार आहे। या ठिकाणी जाहिराती संबंधित इतर निवेदन ईमेल आयडी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता। या ठिकाणी बघा गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे आहेत, स्पर्धा परीक्षा 2025 साठी। या ठिकाणी पदनाम दिलेलं आहे, रिक्त पदांची संख्या आहे, वेतन श्रेणी। जे पहिलं आपण बघणार आहोत ते तांत्रिक संवर्गातील पदे आहेत। या ठिकाणी बघा ग्रंथपाल पहिलं पद आहे, त्याला 5 जागा आहेत। पुढे तुम्हाला वेतन श्रेणी दिसत असेल ते तुम्ही चेक करून घ्यायची स्वतः। सेकंड पद आहे आहार तज्ञ, त्याच्या 18 जागा आहेत। समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 जागा आहेत। भौतिक उपचार तज्ञ 17 जागा आहेत। प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 जागा आहेत। ECG तंत्रज्ञ 84 जागा आहेत। क्षकिरण तंत्रज्ञ 94 जागा आहेत। सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा आहेत। औषध निर्माता 207 जागा आहेत। दंत तंत्रज्ञ या ठिकाणी 9 जागा आहेत। प्रयोगशाळा सहाय्यकाच्या 170 जागा आहेत। क्षकिरण सहाय्यकाच्या 35 जागा आहेत। ग्रंथालय सहाय्यकाच्या 13 जागा आहेत। प्रलेखकार, ग्रंथ सूचीकार, डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर या ठिकाणी 36 जागा आहेत आणि वाहन चालकाच्या या ठिकाणी 37 जागा आहेत। त्या अशा टोटल या ठिकाणी 1058 जागा आहेत। या ठिकाणी तुम्हाला याचं पेमेंट दिलेलं आहे, तुम्ही चेक करून घ्या आणि या ठिकाणी पद दिलेले आहेत। त्यासोबत तुमचे या ठिकाणी जे वेगवेगळे पदांसमोर किती पद आहेत या ठिकाणी दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा खाली हे झालं तांत्रिक। तर आता अतांत्रिक संवर्गात बघा हे मुंबई बाहेरील पद आहेत असं लिहिलंय। या ठिकाणी बघा 16वं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक, याच्यासाठी 12 पद आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखकचे 37 पद आहेत। टोटल मिळून 49 येत त्यांचे, असे मिळून 1107 पदांची या ठिकाणी भरती आहे। लक्षात घ्या आपण याला जे आहे कोणतं क्रायटेरिया आहे म्हणजे याची शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते सुद्धा चेक करणार आहोत। शेवटपर्यंत बघत राहा। या ठिकाणी शैक्षणिक अर्हता चेक करून घ्या जी 9/7/2025 रोजी तुमचं घेतली जाणार आहे, ठीक आहे। म्हणजे हे डेट जी आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे। या ठिकाणी जे पद आहेत पहिल्या ह्याच्यानुसार प्रयोगशाळा सहाय्यकचं या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा एकदा चेक करून घ्या। बऱ्याच जणांना जर कन्फ्युजन काही होत असेल मराठी आणि इंग्लिशमध्ये तर बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्निकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और मध्ये दिलेलं आहे बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी। तर हे सगळं दिलेलं आहे। तुम्ही यापैकी काही गृहीत करीत असाल तर बघा 2 नंबरला प्रयोगशाळा तंत्रज्ञ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा आहे। या ठिकाणी लॅबोरेटरी BSc फार्मर, बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, डिप्लोमा, सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी पाहिजे, ठीक आहे। त्या ऑर्डरला सुद्धा या ठिकाणी खाली आणखी दिलेले ते तुम्ही चेक करून घ्या। ग्रंथपाल आहे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट लागतंय आर्ट्समध्ये, कॉमर्स किंवा सायन्समध्ये, प्रिफरली MSc बायोलॉजी और झूलॉजी मध्ये पाहिजे आणि इन ॲडिशन पोजेसेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम द स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी, ठीक आहे। या ठिकाणी तुमचं नाही काय जे आहे लायब्ररी सायन्स मधून सुद्धा झालेलं पाहिजे। ग्रंथालय सहाय्यकाचं या ठिकाणी बघा ही पास SSC एक्झामिनेशन तुमचं 10वी झालेलं पाहिजे, 12वी झालेलं पाहिजे आणि सोबत तुमच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे 6 महिन्याच्या ड्युरेशन सोबत लायब्ररी सायन्समध्ये, म्हणजे लायब्ररीचं एखाद्या वेळेस काम काही असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड सर्टिफिकेट पाहिजे 6 मंथ तुम्ही काम केलेलं। या ठिकाणी बघा सहाय्यक ग्रंथपालचं दिलेलं आहे। ECG तंत्रज्ञ या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ थोड्या वेळ स्टॉप करून सुद्धा बघू शकतात। आहार तंत्रज्ञ सुद्धा दिलेलं आहे। आहार तज्ञाला BSc होम सायन्स डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा डिग्री इक्विव्हॅलंट टू BSc होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर। अच्छा हे कन्सिडर केलं जाणार नाहीये, तर हे कन्सिडर केलं जाणार आहे, ते बघून घ्या एकदा तुम्ही चेक करा। फार्मासिस्ट दिलेलं आहे 10वी पास लागतं, इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट अँड लिहिले possesses diploma or degree in pharmacy
रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, ठीक आहे, हे लागणार आहे. आणखीन एक अँड दिलं यांनी, हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ऍक्ट, ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन सुद्धा पाहिजे. या ठिकाणी बघा प्रलेखाकार, ग्रंथ सूचीकार, डॉक्युमेंट लिस्ट, कॅटलॉग, याच्यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे तुम्ही. बाकीचं 6 महिन्याचं सुद्धा याला लायब्ररी सायन्सचं रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणून तुमच्याकडे लागत आहे सर्टिफिकेट. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, या ठिकाणी बघा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुमचं सोशल वर्कमध्ये, ठीक आहे, MSW मध्ये विथ फील्ड वर्क फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, ठीक आहे, हे सगळं चेक करून घ्या. 11वं पद आहे एक्सरे टेक्निशियन किरणचं, तर पासेस पर डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, ठीक आहे, और मध्ये सुद्धा दिलंय BSc विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी, हे सुद्धा पाहिजे. आणि या ठिकाणी बघा प्रेफरन्स शाल बी गिवन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year ऑफ एक्सपिरियन्स एक्सरे टेक्निशियन, ठीक आहे, तर गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज हॉस्पिटलमध्ये. तर हे सगळं असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. किरणचं सुद्धा या ठिकाणी बघा सेम दिलेलं आहे, 1 yearचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे, ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. भौतिक उपचार तज्ज्ञ, हॅव पास हायर सेकंडरी सर्टिफिकेट HSC पाहिजे 12वी विथ सायन्स सब्जेक्टनी, आणि हॅव पास बॅचलर ऑफ फिजिओथेरपी फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे, ठीक आहे, तर हे सगळं लागणार आहे. त्यानंतर बघा डेंटलसाठी आहे तुमचं, डेंटलचं लागतंय 12वी लागते, हॅव पास डेंटल मेकॅनिकल कोर्स रेकॉग्नाइज्ड बाय DCI अँड व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे. वाहन चालकाला सुद्धा या ठिकाणी बघा शुड नॉट मोर दॅन 38 years एज, ठीक आहे, 38 वर्षाच्या पुढं तुम्ही नाही नसला पाहिजेत. आणि हे बाकीचा क्रायटेरिया आहे, तुमच्याकडं हेवी ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे किंवा अदर काही असेल. लघुलेखकचं बघा SSC इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन, शॉर्ट हँड स्पीड 120 WPM रिक्वायर्ड, ठीक आहे, तर हे लिहिलेलं आहे, म्हणजे टायपिंग लागतंय 30-40चं तुमचं मराठी इंग्लिश असलं पाहिजे. जे निम्नश्रेणी लघुलेखक आहेत SSC इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन, शॉर्ट स्पीड 100 WPM रिक्वायर्ड, 30-40 मराठी. तर अशा पद्धतीने हे सर्व पद दिलेले आहेत. या ठिकाणी बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पदं आहेत ही सरळ सेवा भरतीने मागवली जात आहेत, आणि यामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारे मला दिसलं नाही की याच्यामध्ये त्यांनी सांगितले कंत्राटी स्वरूपाची पदं आहेत ही लिहिलेली. तरीही एक वेळ तुम्ही काय करा, स्वतः ही जी संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती चेक करून घ्या, वाचून घ्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नाही का कन्फ्युजन राहणार नाही. वयोमर्यादा संदर्भात दिलेला आहे, खुला प्रवर्ग असेल किंवा मागासवर्गीय असेल, या ठिकाणी सगळ्यांसाठी दिलाय. खेळाडू, उमेदवार, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचप्रमाणे माजी सैनिक, अनाथ, हे सर्वांसाठी नाही का जे वयोमर्यादा दिलेली आहे ती चेक करून घ्या. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप चेक करा. या ठिकाणी बघा संगणक परीक्षा होणार आहे, तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ऑनलाईनमध्ये. प्रश्नपत्रिका ह्या मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत. बहुनिष्ठ म्हणजे एक क्वेश्चन 4 पर्याय असतील, प्रत्येकी प्रश्नासाठी 2 गुण आहेत. या ठिकाणी बघा ज्या पदांसाठी काही शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल ते आपण खाली बघणार आहोत. या ठिकाणी बघा संबंधित म्हणजे कोणत्या मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांविषयी 100 प्रश्न असतील, 200 गुणांची परीक्षा राहणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी बघा खाली नॉर्मलायझेशन नंतर तुमचा रिझल्ट हा पब्लिश केला जाणार आहे, म्हणजे आधी रिझल्ट लावणार आहेत नंतर नॉर्मलायझेशन केलं जाईल. उमेदवाराला जर एकापेक्षा अधिक पदासाठी किंवा संवर्गासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावं लागणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. या ठिकाणी आंतरिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, तांत्रिक संवर्गातील वाहन चालक 120 गुणांची राहणार आहे, ठीक आहे. 80 गुणांची व्यावसायिक चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे. 1 तास 60 मिनिटाचा वेळ राहणार आहे. या ठिकाणी बघा 1 ते 4 विभागासाठी हे सर्व दिलेलं आहे. त्यानंतर बघा खाली विभाग 1, विभाग 2, विभाग 3 या ठिकाणी क्वेश्चन कसे असतील ते दिलं इंग्लिश आणि मराठी, सामान्य ज्ञान, टेक्निकल मधले. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण चेक करूया व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे. वाहन चालक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पोस्टांसाठी आहे व्यावसायिक चाचणी. त्या संदर्भात सब्जेक्ट नेम दिलेला आहे. क्वेश्चन किती राहणार आहे, टोटल मिनिट किती राहणार आहे ते सर्व दिलेत. या ठिकाणी ग्रुपनुसार आहे, तर तुम्ही चेक करून घ्यायचे. व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी बघा व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे, उर्वरित 14 जी पदे त्यांना व्यावसायिक चाचणी नाहीये, त्यांच्यासाठी पण या ठिकाणी चेक करून घ्या. परीक्षेचं स्वरूप आहे हे. या ठिकाणी मराठी भाषा, इंग्लिश भाषा, ग्रामर राहणार आहे, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान राहणार आहे. 100 क्वेश्चन, 90 मिनिटाचा वेळ, आणि हे सर्व डिवाइड केलेले आहेत किती क्वेश्चन येणार आहेत प्रत्येकाचे, ठीक आहे. तर ABCDE या ग्रुप पर्यंत आहे. त्यानंतर बघा परीक्षेचं शुल्क खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीस आहे, 10% सूट राहणार आहे. नॉन रिफंडेबल फीस ही हे लक्षात ठेवा तुम्ही.
खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पदांचे सामाजिक व समांतर आरक्षण निहाय विवरणपत्र दिले, म्हणजे प्रत्येक पदाला जी पदं आहेत 5 ते कोणत्या म्हणजे कॅटेगरीमध्ये आहेत, कशामध्ये डिवाइड केलेले आहे टोटल या ठिकाणी तुम्हाला चेक करून घेऊ शकता. आहार तज्ञाचं आहे ते सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी खाली आल्यानंतर समाजसेवा अधीक्षक आहेत, सर्व पदे आहेत या ठिकाणी. प्रत्येक पदाचं विवरण जे केले त्यांनी, म्हणजे सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती, भ ज ड क ब, ठीक आहे, ह्या सगळ्यांमध्ये ओपनमध्ये सर्व डिवाइड केलेले आहे. तुम्हाला सर्व काही या ठिकाणी चेक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा 1107 पदांची जागा आहेत या ठिकाणी. या खूप मोठी भरती निघलेली आहे आणि माझ्या माहितीस्तवर या ठिकाणी ही भरती जी आहे ती बहुतेक परमनंट आहे या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही नक्की याला जे म्हणजे या इलिजिबल आहात या ठिकाणी, एज्युकेशन असेल तुमच्याकडे, तुम्ही अप्लाय करा. आणि याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं. त्याआधी तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड कुठून करायची तो तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा med.education.in ही वेबसाईट आहे, मी तुम्हाला लिंकमध्ये देऊन टाकील. याच्यामध्ये आल्याच्या नंतर खाली यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी, आणि खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी नवीन संदेशमध्ये बघा या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून हे डाउनलोड करून पूर्णपणे तुम्हाला वाचायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात आहे. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.